भाषेसंदर्भात वक्तव्य करण्यात आलेली आहेत काही लोकांकडून की मराठी शिकणं लागलेली होती। कलाकार म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि मराठीबाबत होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीतच तुम्ही आला त्या ठिकाणी, हो प्रचंड उत्सुकता आहे पुढच्या अनेक वर्ष हे दोघं एकत्र यावे असं सगळ्यांना वाटत होतं। काय सांगणार काय हे दोघं एकत्र यावे 19 वर्षाची अरे आले ना दोघं एकत्र दोघं आलेत ना एकत्र या क्षणाची वाट सगळे पाहत होते। हा मी पण वाट पाहतोय। काय वाटतं कारण मराठी भाषेवर अन्याय होतोय तुला वाटतंय ना? सगळ्यांना वाटतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, काय सांगाल? बरं वाटतंय, आनंदाची गोष्ट आहे। आणि आज मराठी हा मोठा मुद्दा आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की स्वतःहून इथे येऊन हजर राहणं गरजेचं आहे। दोन्ही ठाकरे बंधूंशी तुमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत पूर्ण ठाकरे फॅमिलीशी। बरंच सर, पण गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मराठीच्या संदर्भात अनेक मुद्दे गाजतात आहे, अपमानास्पद काही गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत। चुकीचे ना, आपल्याच राज्यात राहून आपणच अपमानित होतोय, केवढी चुकीची गोष्ट आहे ती व्हायला नाही। एक गृहस्थ तर म्हणतात की मी 30 वर्ष मुंबईत आहे पण मी कुठल्याही पद्धतीने आता मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। मला वाटतं 30 वर्ष संपत आहेत का त्यांचे? बघू, असं काय प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतोय। मला असं वाटतं की मराठी माणसांनी जागा व्हायला हवं, मराठीपणा जपायला हवं। मी असं म्हणतो की आपण हिंदीच्या विरोधात आहोत, हिंदी पण चांगलेच आहे पण सक्तीची दासोई ह्याच गोष्टीवर आपण होतो। आणि मराठी काय लाज का वाटते, तर इथे येऊन धंदा करते, इथे व्यवसाय करते तुम्ही, तर मराठी बोलायची लाज कसली आहे तुम्हाला? मग अभिमानाने सांगता का 36 वर्ष मी इथे राहतो। जाधवजी, पण मीरा भाईंदरच्या घटनेमध्ये दुकानं बंद करून लोकांना वेठीस धरण्यापर्यंत गेलो या समाजाची मंडळी जातात, हे कितपत योग्य आहे? कारण या इथंची जमीन, इथंचा पैसा सगळा वापरून हे श्रीमंत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।